नमस्कार प्रेक्षक हो. 6 जुलैपासून आपला चातुर्मास सुरू झाला. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या कालावधीला आपण चातुर्मास असं म्हणतो. हा चातुर्मास जेव्हा आपण साजरा करतो तेव्हा आपण अनेक व्रतवैकल्य करत असतो आणि ते करत असताना खूप श्रद्धेने करत असतो. हे जेव्हा आपण व्रतवैकल्य करत असतो ती शेवटी आपल्या कल्याणासाठी करत असतो. आणि मग आमच्या मनामध्ये असा विचार आला की ज्योतिष आणि चातुर्मास यांचा काही संबंध आहे का, यांच्यातला सहसंबंध कोणता आहे, हा विचार केला आणि आम्हाला काहीतरी वेगळंच आणि सुंदर माहिती मिळाली. ती माहिती सादर करण्यासाठी म्हणून हा आजचा एपिसोड आहे. तर हा एपिसोड शेवटपर्यंत पहा. आणि आजचा विषय आहे चातुर्मास आणि ज्योतिषशास्त्र. तत्पूर्वी नेहमीचीच तुम्हाला विनंती आहे, आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कमेंट्स, कॉम्प्लिमेंट्स आम्हाला द्या. त्याच्यामुळे आमचा हुरूप नक्कीच वाढतो. आणि ही सगळी माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपलब्ध आहेत. आणि ही सगळी माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ज्योतिर्विद्या वाचस्पती माननीय श्री हेमंत शास्त्री काळे. नमस्कार गुरुजी. नमस्कार. चातुर्मासाबद्दल सगळेजण जागरूक असतात, चातुर्मास साजराही करत असतात, श्रद्धेने त्या प्रत्येक दिवसाकडे बघत असतात. पण अशा वेळेस चातुर्मास आणि ज्योतिषशास्त्र यांचा संबंध काय, याबद्दल आता आपण चर्चा करत आहोत. पण मग सुरुवातीचा प्रश्न की चातुर्मास म्हणजे काय, त्याचं आध्यात्मिक, वैज्ञानिक, आयुर्वेदिक महत्त्व काय आहे? चातुर्मास म्हणजे काय, तर त्याच्या नावातच आपल्याला स्पष्ट होतं की 4 महिन्यांचा हा कालावधी आहे. आणि तो कालावधी म्हणजे आषाढी एकादशी, म्हणजे आपण ज्याला देवशयनी एकादशी असं म्हणतो, त्या एकादशीपासून कार्तिक एकादशी, देव प्रबोधनी एकादशी असं त्याला म्हटलं जातं, त्या एकादशीपर्यंतचा हा कालावधी याला आपण चातुर्मास असं म्हणतो. मग आता याचं आयुर्वेदिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व काय आहे? आयुर्वेदिक, आध्यात्मिक, वैज्ञानिक हा तिन्हीचाही जरी दृष्टिकोन आपण समोर ठेवला तरी आपल्याकडे जर विचार केला तर प्रत्येक गोष्ट म्हणजे व्रतवैकल्य, आपली दिनचर्या, आपली जीवनशैली, ह्या सगळ्या गोष्टींची सगळी शास्त्रे एकमेकांशी जोडलेली आहेत. म्हणजे अगदी ज्योतिषापासून वास्तुशास्त्रापर्यंत, अगदी अंकशास्त्रापासून चातुर्मासापर्यंत ही सगळी एकमेकाशी संबंधित आहेत. आता ती कशी आहेत ते थोडं आपण जर पुढं जाऊ तसं ते लक्षात येईल. त्याच्यामध्ये पहिलं जे महत्त्व आहे ते आहे आध्यात्मिक महत्त्व काय आहे. आध्यात्मिक महत्त्व याचा विचार केला तर हे 4 महिने जे विष्णू म्हणजे धरतीचे पालनकर्ता म्हटलं जातं आपण त्याला, ते विश्रांती घेतात ह्या कालखंडामध्ये. आणि हा कालखंड उपासनेसाठी अतिशय उत्तम सांगितलेला आहे. मग तुम्हाला उपासना करायची तर तुमचं आरोग्य उत्तम पाहिजे. आणि आरोग्य उत्तम पाहिजे तर त्याला कुठेतरी आरोग्याला ते नियम पाहिजेत खाण्यापिण्याचे. आणि त्या दृष्टिकोनातून चातुर्मास हा भाग पुढे आलेला आहे. मग ते जे नियम आहेत त्याचा फायदा आपल्याला आयुर्वेदिकदृष्ट्या पण होतो. म्हणजे या कालखंडामध्ये जड वस्तू न खाणं, पचायला अतिशय हलका आहार घेणं, किंवा काही ठिकाणी एक वेळेला जेवण करणं, असं पण व्रत केलं जातं. बरोबर. मग त्याचा फायदा आरोग्यासाठी होतो की आपली पचनसंस्था सुधारणं, एनर्जी आपली जास्त तयार राहणं कोणत्याही गोष्टीसाठी. आणि दुसरा कालखंड हा आहे की या कालखंडामध्ये निसर्गामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असतं, ऊन अतिशय कमी असतं, सूर्यप्रकाश कमी असतो, त्यामुळे जीव, जंतू, कीटक, किडे यांचं प्रमाण वाढलेलं असतं. मग अशा वेळी कमी आणि मोजका आहार आणि योग्य आहार घेणं हे शरीरासाठी, मनासाठी आणि पुढं जाऊन उपासनेसाठी अतिशय उत्तम मानलं गेलेलं आहे. म्हणून त्या दृष्टिकोनातून हे चातुर्मासाचं वैज्ञानिक, आध्यात्मिक किंवा आयुर्वेदिक हे सगळं महत्त्वाचा विचार एकत्रित जरी आपण केला तरी लक्षात येईल की हे सगळं शेवटी उपासना घडणं, मनशांती मिळणं आणि आरोग्य नीट राहणं, ह्या तिन्ही दृष्टिकोनातून हा विचार मांडलेला आहे. म्हणजे 4 महिने स्वतःला जपायचे आणि परमेश्वराची उपासना करायची, म्हणून चातुर्मास महत्त्वाचा. मग आता चातुर्मास आणि ज्योतिष यांचा एकमेकांशी काय सहसंबंध आहे? हो, आता आपण पहिले 3 बघितले, पण आता याच्यामध्ये आपण ज्योतिष आणि चातुर्मास हा खरं तर वेगळाच विषय मांडतोय आणि याचा संबंध विचार करता करता लागत गेलेला आहे. मगाशी मी म्हटलं की आपली सगळी जी शास्त्र, पुराणं, वेदग्रंथ जे काही आहे आपल्याकडे साहित्य, वैदिक साहित्य ज्याला म्हणतो आपण, ते सगळं एकमेकांशी कोरिलेट करणारं आहे, जोडणारं आहे. आणि त्याचा फक्त आपल्याला विचार करायचा आहे. आणि ते कसं आहे तर बघा, आता खरं तर चातुर्मास काल 16 तारखेला सुरू झाला, 16 जुलैपासून. 6 तारखेला आषाढी एकादशीपासून सुरू झाला, पण खरा चातुर्मास हा कर्क संक्रांतीपासून सुरू होतो. म्हणजे
सूर्याचं कर्क राशीमध्ये भ्रमण सुरू होतं त्यावेळेला खरा चातुर्मास सुरू होतो. आणि कर्क राशी ही जलतत्वाची राशी आहे. तिथं सूर्य हा फार जी काही त्याची ऊर्जा आहे ती जास्त प्रमाणामध्ये देत नाही. पृथ्वीवर सूर्याचं प्रमाण अतिशय कमी असतं आणि अशा वेळी जीवजंतू खूप वाढलेले असतात. म्हणून ह्या चातुर्मासामध्ये आहाराच्या बाबतीतले जे नियम दिलेत ते नियम दिलेले आहेत. म्हणजे इथं संबंध ज्योतिषशास्त्राचा कसा येतो तो सूर्यग्रहाशी संबंध येतो. तो कर्क संक्रांत ही सूर्यामुळंच घडते, म्हणजे तिथं ज्योतिषाचा संबंध आला. हो, आणि सूर्याचं भ्रमण कर्क राशीमध्ये होतं. म्हणून हा कालखंड हा पचन ह्यावेळेला खूप कमी झालेलं असतं. पावसामुळं वातविकार वाढलेला असतो प्रत्येकाच्या शरीरामध्ये आणि त्याचा उपासनेवरती परिणाम होऊ नये अशा दृष्टिकोनातून हे जे आपण मगाच्यापासून म्हणतोय की आध्यात्मिक महत्त्व काय, आयुर्वेदिक महत्त्व काय, वैज्ञानिक महत्त्व काय आणि आता ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय, हे सगळं जरी विचार केलं तरी ते एकत्रितच आहे की ह्याच्यातून काय झालं पाहिजे. तर ह्याच्यातून व्यक्ती उपासनेला लागली पाहिजे. उपासनेला लागल्यामुळं काय होईल, त्याच्या पत्रिकेमध्ये असणारे जे ग्रहदोष आहेत ते कमी ॲटोमॅटिक होणार आहेत. म्हणजे जो कोणी व्यक्ती चातुर्मास करेल आणि चातुर्मासाचे नियम पाळेल त्याचे निम्मे आजार निघून जातील, निम्म्या समस्या कमी होतील. का होतील? उपासना करणार आहे. मग उपासनेमध्ये कोणी विष्णू सहस्त्रनामाची उपासना करेल, रोज विष्णू सहस्त्रनाम म्हणायचे. विष्णू सहस्त्रनामामुळं अनेक प्रकारच्या आरोग्याच्या ज्या समस्या आहेत त्या ॲटोमॅटिक कमी होतील. तुमच्या ऐहिक जीवनामधल्या ज्या काही समस्या आहेत त्याही कमी होतील. आर्थिक समस्या असतील त्याही कमी होतील. अशा अनेक पद्धतीच्या समस्या कमी व्हायला मदत होणार आहे. तुम्ही खाण्यापिण्याचे नियम पाळले, एक वेळा जेवण केलं तर ॲटोमॅटिक तुमची पचनसंस्था सुधारणार आहे. त्याचा परिणाम आरोग्य तुमचं उत्तम होण्याकडं उपयोग होणार आहे. हे जर सगळं आपण बघितलं तर हे ज्योतिष, व्रतवैकल्य, चातुर्मास ह्याचा सगळ्यांचा एकमेकाशी संबंध आहे. आणि जो कोणी चातुर्मास म्हणजे पूर्वीच्या काळी असा एक प्रश्न विचारला जायचा की पूर्वी काही नव्हतं पण लोकांना प्रश्नही फार नव्हते. आणि आता सगळं असून लोकांना प्रश्न आहेत. त्याचं उत्तर आपल्याला ह्या व्रतवैकल्यामध्ये दिसून येईल की जर चातुर्मास तुम्ही व्यवस्थित पाळला तर तुमचे निम्मे प्रश्न कमी झाले असं म्हणायला हरकत नाही. पत्रिकेत शनीची 7.5 असू द्या, राहूची महादशा असू द्या, आणखीन काही मंगळाची कुठली दशा असू द्या किंवा कोणत्याही पापग्रहाची दशा असेल आणि तुम्हाला त्याचं अशुभ फळ मिळतं आहे तर ते कमी व्हायला निश्चित मदत होणार आहे याच्यामध्ये. म्हणून ज्योतिषशास्त्राचा आणि चातुर्मासाचा एक स्वतंत्र वेगळ्या पद्धतीचा संबंध याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल. आता जेव्हा आपण म्हणताय तुम्ही की अध्यात्म केलं की आपोआपच ग्रहांची कृपा आपल्याला लाभते, पण या चातुर्मासामध्ये अनेक सण येतात. पहिलाच जो महिना घेतला आपण श्रावण, तर श्रावणामध्ये येते नागपंचमी, पुन्हा श्रावणी सोमवार, श्रावणी शुक्रवार, श्रावणी शनिवार, पांढरे बुधवारचं व्रत, कुणी काय सत्यनारायणाची पूजा, गोकुळाष्टमी. मग हे सगळे सण आणि ज्योतिष यांचा काय संबंध आहे? सगळ्या सणांचा संबंध ज्योतिषशास्त्राशी नक्की येतो. प्रत्येक सणामागे एका ग्रहाचं कारतत्व आहे. आता तुम्ही नागपंचमी जर घेतले तर त्याच्यामागे राहू ह्या ग्रहाचं कारतत्व आहे, केतू ह्या ग्रहाचं कारतत्व आहे. ज्यांच्या पत्रिकेमध्ये खरोखरच कालसर्प योग आहे अशा लोकांनी नागपंचमीचं व्रत करून उपवास करून नागाची जर पूजा केली तर कालसर्पाचा परिणाम कमी व्हायला याच्यामध्ये मदत होते. म्हणून ती नागपंचमी आहे. ऑटोमॅटिक तुमच्या पत्रिकेमधली राहूची महादशा आहे, राहूची काही इतरही दोष आहेत ते कमी व्हायला तुम्हाला नागपंचमी मदत करणार आहे. म्हणजे मग कोणीही केलं तरी सगळ्यांसाठी म्हणून सगळ्यांनी तर निश्चित करावं, पण ज्यांच्या पत्रिकेमध्ये स्पेशली कालसर्प योग आहे किंवा राहूची महादशा आहे किंवा राहूशी संबंधित इतर काही दोष केतूशी संबंधित असतील तर त्या व्यक्तींनी अवश्य हे व्रत करावं नागपंचमीचं. आणि मग दुसरा असतो तो गोकुळाष्टमी असते. गोकुळाष्टमी असते. आपण जर बघितलं गोकुळाष्टमीच्या बाबतीमध्ये तर गोकुळाष्टमी भगवान श्रीकृष्णांशी संबंधित असणारी ही अष्टमी आहे. अष्टमी तिथीचा विचार केला तर ती दुर्गेशी संबंधित आहे. विष्णूचं तिथं तत्त्व आहे. आणि तिसरा जो मुद्दा येतो ते श्रीकृष्ण हे चंद्रवंशी मानले जातात म्हणून चंद्राचा पण संबंध तिथं येतो. अशा वेळेला ह्या तिन्ही गोष्टींमध्ये जर आपल्याला सुधारणा करायची असेल तर गोकुळाष्टमीचं व्रत केलं तर त्याला निश्चित फायदा होतो. ते व्रत कसं करावं, काय करावं ते सविस्तर पुढं आहे सगळं. म्हणजे दही अंडीपुरतं मर्यादित न राहता, गोकुळ कल्यापुरतं मर्यादित न राहता खऱ्या अर्थाने श्रद्धेने ते करायला हवं. ज्यांच्या पत्रिकेमध्ये प्रत्यक्ष विष्णूची कृपा पाहिजे, जर विष्णू सहस्त्रनाम म्हणत असतील तर त्या लोकांना निश्चितपणे याचा फायदा गोकुळाष्टमीचा होणारच आहे. किंवा श्रीकृष्णाचे स्पेशली काही जे भक्त आहेत
त्यांच्यासाठी सुद्धा विचार केला तर श्रीकृष्ण हे चंद्रवंशी आपण त्यांना मानतो. म्हणजे ज्यांच्या पत्रिकेमध्ये चंद्र खराब झालेला आहे, बिघडलेला आहे, मातेशी संबंधित, मनाशी संबंधित ह्या ज्या काही तक्रारी आहेत, झोपेशी संबंधित, वाहनांशी संबंधित, ह्या लोकांच्या तक्रारी ॲटोमॅटिक गोकुळाष्टमी किंवा ते व्रत केल्यानं कमी व्हायला मदत होणार आहे. आता श्रावण महिना म्हणलं की सोमवार आणि महादेवाची उपासना हो. सार्वत्रिक असते आणि खूप श्रद्धेने लोक करतात. त्याचा आणि ज्योतिषाचा काय संबंध? आपण ज्याला गॉड म्हणतो GOD, त्यातला डी जो आहे तो म्हणजे महादेव आहे. आणि महादेवाचा संबंध परत चंद्रग्रहाशीच येतो. खरं तर महादेवाची उपासना सगळी माणसं करतात किंवा सगळे व्यक्ती करतात. सगळ्यांना ते फलद्रूप करणारी देवता आहे. आणि लगेच आपल्या म्हणजे भोळा महादेव म्हटलं जातं, आपल्या भक्तीला लगेच पावणारा महादेव म्हटलं जातं. महादेवाची उपासना देशभर केली जाते या कालखंडामध्ये. पण विशेष करून ज्यांच्या पत्रिकेमध्ये 7.5 चालू आहे, शनीची महादशा चालू आहे, राहूची महादशा चालू आहे, ज्यांच्या पत्रिकेमध्ये चंद्र खराब झालेला आहे, अशा व्यक्तींसाठी महादेवाची उपासना अतिशय योग्य किंवा त्वरित त्या त्रासातून मुक्त करणारी असं म्हटलं जातं. म्हणजे अगदी शनीची जरी 7.5 असली तरी महादेवाला अभिषेक करा किंवा महादेवाची उपासना करा असं सांगितलं जातं. कारण शनिदेवांचे गुरु हे कालभैरव आहेत आणि कालभैरवांचे गुरु हे महादेव आहेत. म्हणजे महादेव ही फायनल अथॉरिटी आहे किंवा महादेवांपासूनच ग्रहांची निर्मिती आहे. म्हणजे मंत्रिमंडळामध्ये मंत्री असणं आणि राष्ट्रपती असणं, त्यातलं राष्ट्रपतीची भूमिका ही महादेवांच्याकडे आहे. म्हणजे तुम्हाला कोणत्याही ग्रहाचा त्रास असला तरी तुम्ही महादेवाची उपासना केली तरी त्यातनं तुम्ही जाऊ शकता. म्हणून अशा भावनेतून ही जे काही आपल्याकडे सोमवार आणि महादेवाची उपासना, विशेषतः श्रावणी सोमवार आणि महादेवाची उपासना, अगदी घरातली लहानापासून वृद्धांपर्यंत प्रत्येकजण उपवास करून त्या दिवशी महादेवाची भक्ती आपल्या आपल्या पद्धतीने अर्पण करतात. आणि ते करायला हवी. आणि त्या माध्यमातून काय होतं, पत्रिकेतील जे इतर दोष आहेत ते कमी व्हायला आपली मदत होते. म्हणून तर ही व्रतवैकल्य विशेष करून मांडली गेलेली आहेत. जर तुम्हाला अशा पद्धतीने पत्रिका बघून नको आहे तर तुम्ही ह्या पद्धतीने जा. आणि पूर्वीची माणसं हे सगळं व्रतवैकल्य किंवा चातुर्मास हे व्यवस्थित पार पाडत होती. म्हणून त्यांना कुठल्याही समस्या फारशा नव्हत्या आणि त्यांना रोज उठून ज्योतिषाकडे जायला पत्रिका दाखवायची गरज पडत नव्हती. म्हणजे असं सहज म्हणलं जातं की रोज उठून काहीतरी प्रश्न येतो मग तुम्ही ज्योतिषाला विचारायला जाता, तर त्याचं कारण तुम्ही शोधत गेला तर हित आहे. आपली जी जीवनशैली बदललेली आहे, म्हणजे सगळ्याच बाबतीत राहण्याच्या, खाण्याच्या, पिण्याच्या, तर जीवनशैली जर सुधारायची असेल तर त्यांनी चातुर्मास हा विषय पुढे घ्यायला हरकत नाही. आणि चातुर्मासाला जर त्याचे नियम व्यवस्थित पाळले गेले तर मला वाटत नाही राहिलेले जे काही 8 महिने आहेत अतिशय सुखाचे जातील. तर जेव्हा चातुर्मास असतो त्याच्यामध्ये आणखीन श्रावणी शनिवाराला महत्त्व असतं की श्रावणी शनिवार, एरवीचे तर शनिवार मारुती भक्त आहेतच सगळे, पण श्रावणी शनिवाराला विशेष महत्त्व आहे. त्यांचा आणि ग्रहांचा काय संबंध? श्रावणी शनिवारच्या बाबतीमध्ये त्याला संपत शनिवार असं म्हटलं जातं. तर संपत शनिवार म्हणजे काय, आता ज्या बऱ्याच कुटुंबांमध्ये म्हणजे मुंजा मूल जेवायला घालणं अशी एक पद्धत आहे. आणि बऱ्याच कुटुंबांमध्ये प्रॉपर्टीच्या देवाणघेवाण झालेल्या असतात, प्रॉपर्टीच्या संदर्भातले बरेच प्रश्न असतात. काही जुन्या बुडत्या घरच्या प्रॉपर्टी कोणाला मिळालेल्या असतात. त्याला मुंजा दोष असं पण म्हटलं जातं. तो पत्रिकेमधून राहू आणि शनी या 2 ग्रहांच्या माध्यमातून बघितला जातो. विशेषतः ज्यांच्या कुटुंबामध्ये मुंजा दोष आहे त्यांनी हे संपत शनिवार किंवा श्रावणातील जे काही शनिवार आहेत त्या दिवशी एखादा मुलगा घरी बोलवून त्याला जो काही जेवण किंवा त्याला वस्त्र किंवा जे काही शक्य आहे आपल्या पद्धतीने ते केलं तर तो दोष कमी व्हायला मदत होते असं म्हटलं जातं. आणि श्रावण महिना विशेष या सगळ्या गोष्टींसाठी अतिशय योग्य सांगितलेला आहे. त्याचं कारण सूर्य दक्षिणायन सुरू झालेला आहे. म्हणून या कालखंडामध्ये जास्त व्रत, उपासना किंवा पितृविषयक कार्य हे केलं जातं. आणि ह्या दृष्टिकोनातून शनिवार पण ज्योतिषशास्त्राच्या आणि चातुर्मासाच्या दोन्ही दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे 4 महिने तुम्ही नियम पाळा आणि 8 महिने निवांत राहा. म्हणजे श्रावण हा महिना प्रामुख्याने महादेवाची उपासना करायची. शनिवार पण पुन्हा आपण महारुद्रच म्हणतो त्यांना. त्याच्यामुळे शनिवार पण श्रावणी सोमवार इतकेच शनिवार पण केला जातो. त्याच्यामध्ये ज्यांना शनीची 7.5 वगैरे आहेत ते माणसं त्याची पूजा, अभिषेक वगैरे ह्या गोष्टी पण करतात. पण विशेष पत्रिकेच्या दृष्टिकोनातून आपण जो मुंजा दोष सांगितला त्याच्यासाठी त्याचा जास्त प्रभावीपणे होतो उपयोग. श्रावणातील अत्यंत महत्त्वाचा आणखीन एक सण असतो तो म्हणजे नारळी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा. मग या पौर्णिमेचा आणि ज्योतिषशास्त्राचा काय सहसंबंध आहे? नारळी पौर्णिमा
आणि राखी पौर्णिमा याचा संबंध असा जर लावायचा म्हटलं आपल्याला, तर भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाने जी अ, साडीचा जो पदर काढून बांधला आणि तिथपासून ती राखी पौर्णिमा सुरू झाली. महाराष्ट्रामध्ये सुद्धा राजस्थानकडून ती आलेली पद्धत आहे असं म्हटलं जातं. पण जे काही आहे ते आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय तर पत्रिकेमध्ये ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून बुध ह्या ग्रहावरून बहीण आणि बहिणीचं सौख्य हे समजलं जातं. आणि ते समजताना ज्यांच्या पत्रिकेमध्ये बुध ग्रह किंवा पत्रिकेतील तृतीय स्थान, भावंडाचं जे स्थान मानतो आपण, ते जर खराब झालं असेल, दूषित झालं असेल आणि बहीण भावामध्ये सौख्य नसेल, तर ते तुम्ही ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून तुमच्या जाणकार ज्योतिषाकडून, गुरुजीकडून ते जाणून घ्या की पत्रिकेमध्ये माझ्या बहीण भावंडांचं स्थान कसं आहे आणि त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत का. आणि ते जर तुम्हाला समृद्ध करायचं असेल तर तुम्ही राखी पौर्णिमा अतिशय व्यवस्थित पद्धतीने साजरी करा. त्याचा उत्सव तयार करा, उत्सव बनवा, बहीण भावंडं एकत्र या. त्या दिवशी जे काही तुम्हाला आनंदाने कृती करता येईल ती करा आणि त्या माध्यमातून तुमच्या पत्रिकेतील बुध सुधारणार आहे आणि बुधाचे बहिणीबरोबरच इतरही परिणाम तुम्हाला मिळणार आहेत. कारण बुध हा ऐश्वर्यदाता ग्रह सांगितलेला आहे. बुध हा बुद्धी देणारा ग्रह आहे. बुधाचे असे अनेक विविध फायदे आहेत, पण ते कधी तुम्हाला प्राप्त होणार आहेत. तुमचं नातं बहिणीशी योग्य असेल तर तो बुध तुम्हाला प्रसन्न होणार आहे. अशा दृष्टिकोनातून ह्या सणाचा विचार करायला आपल्याला हरकत नाही. म्हणजे पत्रिकेतलं तृतीय स्थान बलवान करायचं असेल हो, आणि बुधाची कृपा हवी असेल तर राखी पौर्णिमा नीट केली पाहिजे. राखी पौर्णिमा नुसती एक दिवस करायची नाहीये, तर ते नातं कायम टिकवायचे, ठेवायचे. म्हणजे आज खरंच पहिल्यांदा आम्हाला हे समजतं आहे की प्रत्येक सण आणि ग्रह, ज्योतिष यांचा किती जवळचा संबंध आहे. आता हे आपण श्रावणाच्या बाबतीमध्ये बघितलं की पिठोरी अमावस्या ही एक असते, जसं पौर्णिमा आहे तसे श्रावणाची अमावस्या पिठोरी अमावस्या असते. ती पण खूप श्रद्धेने साजरी करतात लोक. त्याचा आणि आपल्या वैयक्तिक जीवनाच्या लाभाचा काय संबंध आहे? तर चातुर्मासामध्ये पिठोरी अमावस्या येते, पण याच्यामध्ये जास्त संबंध ज्योतिष, पत्रिका आणि थोडंसं आपलं ऐहिक बाजू अशा दृष्टिकोनातून याच्यामध्ये विचार जास्त केलेला आहे. तो म्हणजे बघा, पिठोरी अमावस्येला मातृकांचं पूजन केलं जातं, 64 योगिनींचं पूजन केलं जातं. ज्यांच्या पत्रिकेमध्ये, विशेष करून ज्या स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये अपत्य होत नाही, अपत्य होताना काही समस्या निर्माण होत आहेत, अशा स्त्रियांनी हे जर व्रत केलं, 64 योगिनी आणि सप्तमातृका याचं जर पूजन, अर्थात ते पिठानी त्या मातृका तयार करायच्या असतात. एरवी पूजेमध्ये कोणतीही पूजा शांती असेल त्यावेळेला मातृका पूजन केलं जातं आणि ते सुपारीच्या माध्यमातून केलं जातं. पण इथं पिठाच्या माध्यमातून त्या केल्या जातात. आणि संतती होणं, संतती व्हायला उशीर होणं किंवा काही मिसकॅरेज होणं, संततीच्या संबंधातले जे काही इतर सगळे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवायचे असतील तर पती आणि पत्नी ह्या दोघांनी त्या दिवशी 64 योगिनी आणि सप्त मातृका यांचं जर पूजन केलं तर संतती होण्याच्या दृष्टीने किंवा संततीच्या संबंधातल्या ज्या काही समस्या आहेत त्या कमी होण्यासाठी विशेष करून याचा उपयोग होतो. हे ऐहिक जीवनासाठी जरी असलं तरी पत्रिकेमधील आपल्या शुक्र, चंद्र, पंचम स्थान दोघांचंही, सप्तम स्थान ही स्थानं जर सुधारायची असतील तर हा पिठोरी अमावस्या, सप्तमातृका हे सगळं महत्त्वाचं ठरतं. कारण संततीचा संबंध ह्या 2-3 ग्रहांशी जास्त येतो. पंचम स्थान पत्रिकेतील शुक्र, पत्रिकेतील चंद्र, पत्रिकेतील गुरु ह्या ग्रहांशी जास्त संबंध येतो. म्हणजे हे ग्रह निश्चित कुठेतरी दुर्बळ आहेत असा त्याचा अर्थ होतो. आणि हे ग्रह आपल्याला सुधारायचे, स्ट्रॉंग करायचे असतील, ह्या ग्रहांच्या फ्रिक्वेन्सी घ्यायच्या असतील आणि आपल्या आयुष्यात जो काही आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही पिठोरी अमावस्या आणि सप्तमातृकांचं पूजन हे केलं तर ते फलदायी होतं. म्हणजे खरं तर दैनंदिन जीवन आणि ऐहिक आणि आध्यात्मिक जीवनामध्ये हे सगळे सण उत्सव म्हणजे एक तोडगे आहेत की जे ज्योतिषानुसार पत्रिका क्लिअर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. हो, म्हणूनच मी ठामपणे असं म्हणतो की चातुर्मास चांगल्या पद्धतीनं करा, व्यवस्थित पद्धतीनं करा. पारंपरिक जे काही धर्मशास्त्रीय संकेत दिले ते सगळे सांभाळून करा. म्हणजे तुमचं जे वर्ष आहे ते पुढचे 8 महिने अतिशय तुम्ही व्यवस्थित आनंदात आरोग्यपूर्ण घालवू शकता. आता पुढचा महिना येतो तो म्हणजे गणेशांचा महिना, हो, भाद्रपद महिना. आणि गणेशांचा महिना सुरू होतो तो हरितालिकेपासून, पार्वती पूजनापासून. मग आता पार्वती पूजन करावं आणि आपली पत्रिका सुधारावी याचा संबंध कसा आहे? बघा, आता प्रत्येक सणामागं काहीतरी संकेत आहे. आणि हरतालिका व्रत हे कुमारिकेंनी करायचं व्रत आहे. विशेषतः ज्या विवाह इच्छुक मुली आहेत
आणि ज्या विवाह इच्छुक आहेत पण ज्यांचं लग्न जमत नाही अशा दोन्हींसाठी पण हरतालिका व्रत आहे. आणि हरतालिका व्रत हे पार्वतीने महादेवासाठी केलेलं व्रत आहे. आणि ह्या व्रतामध्ये पुन्हा पत्रिका आणि ग्रह याचा संबंध कसा येतो ते बघा. पत्रिकेमध्ये ज्या वेळेला आपल्या अनिष्ट ग्रह असतात, शनीसारखा ग्रह असतो म्हणजे लवकर लग्न होत नाही किंवा अपेक्षित जोडीदार मिळत नाही किंवा इतरही काही समस्या असतात सप्तम स्थानाशी विवाहाशी संबंधित, अशा वेळी हे व्रत अधिक फलदायी होतं की त्या जी कोणी करणारी कुमारिका किंवा जी मुलगी आहे त्या मुलीला योग्य पती वर मिळतो आणि पुढच्या गोष्टी तिच्या आयुष्यातल्या सुरू होतात. जरी हे ऐहिक व्रत असलं तरी हे जरी चातुर्मासात येत असलं तरी हे ऐहिक व्रत आहे आणि याचा संबंध ग्रहांशी येतोच. मग ग्रहांशी संबंध परत कसा येतो तर पत्रिकेतले विवाहाचा कारक ग्रह गुरु आहे, शुक्र आहे, चंद्र आहे, त्या सप्तम स्थानाचा कारक ग्रह आहे म्हणजे पुन्हा ग्रहांशी संबंध येतो. म्हणजे तुम्ही कोणत्या तरी ज्योतिषाकडे जाऊन दुसरी कुठली उपासना करण्यापेक्षा चातुर्मासामध्ये येणारी हरतालिका व्रत जर कुमारिका किंवा विवाह इच्छुक मुलींनी जर केलं तर ते अतिशय उत्तम तिला ठरू शकतं. आता त्याच्यानंतरचा दुसरा दिवस येतो तो गणेश चतुर्थी, गणेशांचं आगमन. हे गणेशांचं आगमन आणि ते 10 दिवस खूप श्रद्धेने साजरे केले असता पत्रिका आपली कशी बलवान होणार आहे किंवा आपल्यातला पत्रिकेतला त्रास कसा दूर होणार आहे. गणेश उत्सव आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये विशेष करून जास्त आवडीचा, आनंदाचा, उत्साहाचा सण मानला जातो. आनंदायी दिवस असंच त्याला म्हटलं जातं. हे 10 दिवस म्हणजे सगळीकडे अतिशय उल्हासपूर्ण असं वातावरण असतं. आणि या कालखंडामध्ये गणपतीची उपासना किंवा गणेश तत्व पृथ्वीवरती जास्त अवतीर्ण झालेलं असतं म्हणून गणेशाची उपासना केली जाते. आता गणेशाच्या उपासनेमधनं काय काय मिळतं हा तर भाग वेगळाच आहे. म्हणजे गणेशाची उपासना आपण करतो त्याच्यामध्ये जे अथर्वशीर्ष म्हणणार आहोत त्याच्यामध्ये तो मूलाधार स्थितोसी नित्यम म्हटलं आहे. ते शरीरातलं आपल्या मूलाधार चक्र ॲक्टिव्ह होणार आहे हा तर भाग आहेच आहे. मूलाधार चक्र ॲक्टिव्ह झालं तर इतर सगळी चक्र त्या मानाने ॲक्टिव्ह होणार आहेत. म्हणजे त्याला आध्यात्मिक आणि ऐहिक हा पण फायदा मिळणार आहे. त्याचबरोबर त्याच्या गणपतीबरोबर आपण सिद्धी आणि बुद्धी याची पूजा करतो. म्हणजे सिद्धी बुद्धी हे सुद्धा आपल्याला देणार आहेत. गणपती हा बुद्धिदाता सांगितला आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पत्रिकेमध्ये पंचम स्थान शिक्षणाशी स्थान संबंधित जे आहे तिथं जर काही अनिष्ट ग्रहांच्या युती असतील किंवा शिक्षणामध्ये तेवढी गती त्याला येत नसेल तर गणेशाची उपासना आपण करायला सांगतो, गणपती स्तोत्र म्हणायला सांगतो किंवा तत्संबंधित काही जे गणेशाचे उपाय आहेत ते आपण करायला देतो. तर विद्यार्थ्यांच्यासाठी सुद्धा हा गणेशोत्सव अतिशय चांगला आहे. जो बाहेरचा आनंद घ्यायचाच आहे म्हणजे बाहेर जाणं, आरतीला जाणं, मंडळात जाणं, काय गायन वादन जे काय असेल ते करणं, पण त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आपल्या पत्रिकेतील जर शिक्षणाचं स्थान आपल्याला सुधारवायचं असेल तर या कालखंडामध्ये गणपतीची विशेष उपासना जर विद्यार्थ्यांनी केली तर हा 10 दिवसाचा कालखंड त्यांना अतिशय फायदेशीर होतो. त्यानंतर गणपतीला आपण अंगारक असं सुद्धा म्हणतो. म्हणजे अंगारक म्हणजे कोण तर मंगळाचा परत संबंध आला म्हणजे ग्रहाचा संबंध तिथं परत येतोच. आणि ग्रहाचा संबंध येतो कधी तर मंगळ सगळ्याला माहिती आहे. मंगळ अगदी घरोघरी माहिती असणारा ग्रह म्हणजे मंगळ आहे की ज्या घरामध्ये लग्नाचा विषय चालला आहे तिथं मंगळ माहीत नाही असं होणारच नाही. म्हणजे ज्याच्या त्याच्या पद्धतीने त्याला तो माहिती असतो. आणि ज्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ दोष आहे असं सांगितलेलं आहे अशा व्यक्तींनी गणपतीची उपासना केली विवाह होण्यासाठी किंवा विवाहातील काही समस्या दूर होण्यासाठी तर या कालखंडामध्ये ते अतिशय फलद्रूप होते. विशेष करून गणपतीचं जे काही दान दिलं जातं अंगारकाचं, मसूर डाळ आहे, लाल वस्त्र आहे, लाल फळ आहे, गूळ आहे, ह्या काही ज्या वस्तू दिल्या जातात किंवा बत्ताशे वगैरे पण दिले जातात, रेवड्या वगैरे दिल्या जातात. तर हे जे दान आहे हे जर तुम्ही गणपतीच्या पर्यंत जाऊन तिथं केलं मंदिरामध्ये तर विवाह जमण्यासाठी अतिशय चांगला कालावधी म्हणता येईल. यातले जे दोष कमी करायचे मंगळाचे ते कमी करण्यासाठी हा चांगला कालावधी आणि उत्तम कालावधी. म्हणून गणेशोत्सवाचा संबंध मंगळाशी पण येतो तसाच इतर ग्रहांशी पण येतो. कारण या कालखंडामध्ये आनंद उल्हास हा असतो. तर आनंद आणि उल्हास कुठनं येतो तर शुक्र चंद्र ह्या ग्रहांच्या माध्यमातून येतो. आनंदी राहणं हे मनावरती अवलंबून आहे म्हणून चंद्र. आपण जे काही संगीत वादन आपल्या कला किंवा जे काही समारंभ करतो ह्याचा कारक शुक्र आहे म्हणून तिथं शुक्र पण आहे. म्हणजे सगळ्या ग्रहांचा संबंध ह्या प्रत्येक सण वार चातुर्मास याच्याशी असतोच. आणि हे ग्रह जर आपण जर हसलो तर अर्थात आपला चंद्र सुधारला असा त्याचा अर्थ आहे. आपण जर आनंदी राहिलो, नटलो, मुरडलो किंवा काही एखादी कला सादर केली, गणपतीचं गायन म्हटलं किंवा गणपतीचं स्तोत्र म्हटलं
तर त्या आनंदाचा कारक ग्रह जो आहे तो शुक्र आहे, म्हणून तो शुक्रही सुधारणार आहे पत्रिकेतला. अशा माध्यमातून चंद्र, शुक्र, मंगळ हे सगळे ग्रह पत्रिकेतले आपल्या एक एक सुधारणार आहेत. म्हणून प्रत्येकाने चातुर्मास व्रत हे अतिशय धर्मशास्त्राने दिल्याप्रमाणे त्याचं पालन करावं आणि आपल्या पत्रिकेतील दोष कमी करावेत. म्हणजे आनंदोत्सवातच साजरा झाला पाहिजे. हो. त्याच्यानंतर येतं भाद्रपदामध्ये ती ऋषीपंचमी, तिसरा दिवस, हरितालिका, चतुर्थी आणि ऋषी. खरं तर आपल्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये ऋषींचं महत्त्व अतिशय जास्त महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. कारण ऋषींपासूनच सगळी सुरुवात झालेली आहे. म्हणजे अर्थात ब्रह्मदेवांनी ऋषींची उत्पत्ती केली, सप्तऋषींची, आणि ऋषींनी बाकीच्या सगळ्या सृष्टीची उत्पत्ती केली असं आपण मानतो. त्या दिवशी आकाशामध्ये आपल्याला सप्त ऋषी दिसतात आणि सप्त ऋषींचं पूजन केलं जातं. ते खाली केलं जातं, सुपाऱ्या वगैरे ठेवून ते पूजन केलं जातं. त्याला ऋषीपंचमी. काही ठिकाणी असा पण एक प्रघात आहे की जे काही आपण बैल म्हणतो किंवा कोणत्याही प्राण्याने केलेल्या कष्टाचं त्या दिवशी खायचं नाही, असा पण एक नियम पाळला जातो महाराष्ट्रामध्ये विशेषतः. तर तो पण नियम, सगळे हे नियम ग्रहांशी संबंधितच येतात. अर्थात बैल म्हणजे कोण आहे, तो शंकरांशी संबंधित आहे. किंवा ऋषीपंचमी म्हणजे ते ऋषी म्हणजे कोण, तर ते गुरु, म्हणजे अर्थात गुरुग्रहाचा संबंध तिथं येतो. हे सगळे ग्रहांशी संबंधितच व्रतवैकल्य आहेत. हे व्रत केल्यानं पत्रिकेतील तुमचा हा ग्रह सुधारणार आहे, असा त्याचा सरळ सरळ संकेत आहे. आता याच्यानंतर परत भाद्रपदाचे गणेश चतुर्दशी झाली की अनंताचं व्रत असतं. या अनंताचं व्रत आणि आपली पत्रिका यांचा काय संबंध आहे? भगवान विष्णूंच्या नावांपैकी एक नाव म्हणजे अनंत, आणि ते प्रत्यक्ष विष्णूचंच व्रत आहे, फक्त ते नाग स्वरूपात केलं जातं. अनंत हे नागाचं पण नाव आहे. हां, तर ते विष्णूचं पण नाव आहे आणि नागाचं पण नाव आहे. तर ते नाग स्वरूपामध्ये ते व्रत केलं जातं. आपण पहिल्यांदा नागपंचमी बघितली, तसं हे अनंताचं व्रत आहे. म्हणजे ते नागाशी संबंधित किंवा भगवान विष्णूशी संबंधित असणारं हे व्रत आहे. अर्थात परत तेच येतं की पत्रिकेतील तुमच्या विष्णूशी संबंधित ग्रह किंवा विष्णू ही कोणत्या ग्रहाची देवता आहे, तर बुध ग्रहाची देवता आहे, म्हणून तिथं बुधाचा संबंध आला. पत्रिकेमध्ये नाग म्हणजे तिथं परत राहूचा संबंध आला. मग हे पत्रिकेतील हे जर ग्रह तुमचे सुधारवायचे असतील तर तुम्ही अनंताचं व्रत करा. आता उरलेले 15 दिवस आहेत ते आपल्या पितृंना समर्पित आहेत. पितृपंधरवडा आपण म्हणतो. मग आता हा अख्खा पितृपंधरवडा, सर्व पितृ अमावस्या, आणखीन आपली पत्रिका. खरं तर आता ज्योतिष करत असताना अनेक माणसं येतात आपल्या पत्रिका घेऊन, आणि बहुतांश पत्रिकांमध्ये पितृदोष आहे असं अगोदरच कोणीतरी सांगितलेलं असतं. ते घेऊन येतात ते आमच्याकडे की पितृदोष आहे आणि मग याला काय करायचं आहे काय नाही. आता याच्यामध्ये खगोलशास्त्राचा जरी विचार केला आपण तर खगोलशास्त्राप्रमाणे आता दक्षिणायन सुरू झाले. हो. आणि आपण दक्षिण दिशा ही पितरांशी संबंधित दिशा मानतो. हो. म्हणजे जे काही काम पितरांचं करायचं ते आपण दक्षिणेला. तर जी काही आपली पृथ्वी फिरते ते दक्षिणायनामध्ये दक्षिण दिशेच्या जवळून आपण जातोय, म्हणजे पितृलोकाच्या जवळून आपण जातोय असा तो कालखंड असतो. आणि या कालखंडामध्ये पितरांसाठी स्वतंत्र 15 दिवस ठेवलेले आहेत. हो. आता पितरांचे कारक ग्रह कोणते वगैरे काय ते आपण बघूया. पण मुळात पितृकर्म किंवा त्या कालखंडामध्ये महालय करायची पद्धत आहे. बऱ्याच ठिकाणी व्यवस्थित पद्धतीनं श्राद्ध पण केलं जातं. आपापल्या सोयीने आपापल्या पद्धतीने केलं जातं. जो कोणी हे व्रत, पितरांचं व्रतच म्हटलं गेलेलं आहे, हे जो व्यवस्थित करतो त्याला बाकीचे दोष खरं लागायचा काही प्रश्न येत नाही. पण बऱ्याच ठिकाणी हे केलं जात नाही किंवा काहीतरी जुजबी केलं जातं. असं न करता या कालखंडामध्ये जितकी आपण देवांना महत्त्व देतो, आपल्या कुलदेवतेला महत्त्व देतो, तितकंच महत्त्व पितरांसाठी पण दिलं गेलं पाहिजे. आणि पितृकार्य जे व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे. ह्याच्यामधून पितृदोष जो आहे तो कमी होणार आहे. मग आता पत्रिकेमध्ये नेमका पितृदोष येतो कसा, तर पत्रिकेमध्ये मांद्यादित्य नावाचा एक योग येतो. त्याच्यामध्ये शनी आणि रवी हे 2 ग्रह एकत्र येतात. रवी हा पित्याचा कारक आहे आणि शनी हा त्याचा पुत्र आहे, म्हणून तो पण पितृदोष होतो. किंवा रवी आणि राहू हा पण पितृदोष होतो. बऱ्याच वेळेला राहू आणि केतू इतर कोणत्याही ग्रहांच्या बरोबर आले तर बऱ्यापैकी पितृदोषाकडे जाणारी ती पत्रिका तयार होते. किंवा काही कुटुंबामध्ये ते स्पष्ट सांगतातच की आमच्या कुटुंबामध्ये अशी घटना घडलेली आहे, म्हणजे तिथे पितृदोष निर्माण झाला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आता,
की पितृदोष आहे का हे विचारायला कुठल्या ज्योतिषाकडे जायची खरं तर गरज राहिलेली नाही. हे कलियुग आहे आणि ह्या कलियुगामध्ये बहुतांश कुटुंबांमध्ये पितृदोष आहेतच. काहीतरी अकाली मृत्यू झालेला आहे, कोणी आत्महत्या केलेली आहे, अनेक गोष्टी घडलेल्या आहेत, कोणाची प्रॉपर्टी कोणाला मिळालेली आहे, कोणी लुबाडून घेतलेली आहे, किंवा तत्संबंधित काही नाही काहीतरी प्रॉपर्टीशी पैशाशी संबंधित किंवा जीवाशी संबंधित घटना प्रत्येक कुटुंबामध्ये घडलेल्या आहेत. त्यामुळं पितृदोष हा प्रत्येक कुटुंबामध्ये, म्हणून जी काही आपल्या सिस्टीमनी धर्मशास्त्राच्या सिस्टीमनी जी काही पद्धत दिली, पितृकार्यासाठी आपले 15 दिवस ठेवलेत, त्या 15 दिवसांमध्ये 15ही दिवस रोज श्राद्ध करणारी पण मंडळी आहेत. हो, की जे छोट्या प्रमाणात श्राद्ध केलं जातं ते रोज करणारी पण मंडळी आहेत. तर ते श्राद्ध किंवा वर्षभर दर अमावस्येला श्राद्ध करणारी मंडळी पण आहे. आणि मग एवढं सगळं केल्यानंतर पितृदोष राहायचा काय प्रश्न आहे, किंवा त्याला हळूहळू तुम्ही दरवर्षी येणारं जे काही पितृपक्ष आहे त्या कालखंडामध्ये पितृस्तोत्र म्हणणं, तर्पण करणं, ह्या गोष्टी जर केल्या तर पितृदोष राहणार नाही. पत्रिकेतले दोष कमी होऊन जातील. तुम्हाला वारंवार ज्योतिषांकडे जाऊन ते ऐकायची गरज लागणार नाही. भाद्रपदामध्ये आणखीन एक येतं, ते म्हणजे गणपतीच्याच कालावधीमध्ये ज्येष्ठा गौरी पूजन. ज्येष्ठा कनिष्ठा येतात आणि मोठ्या श्रद्धेने लोक ते करतात. मग या ज्येष्ठा गौरीचं पूजन करणं आणि आपली पत्रिका. ज्येष्ठा गौरीचं पूजन आणि आपली पत्रिका, खरं तर ज्येष्ठा गौरी पूजन आपण भाद्रपद महिन्यामध्ये अनुराधा नक्षत्रावर गौरी येतात, ज्येष्ठा नक्षत्रावरती जेवतात आणि मूळ नक्षत्रावरती जातात, म्हणून त्याला ज्येष्ठा गौरीचं पूजन असं म्हटलं जातं. आता गौरी ही संकल्पना जी आहे ती महालक्ष्मीशी संबंधित आहे आणि महालक्ष्मीचा कारकग्रह परत पत्रिकेतील शुक्र येतो. अर्थात ते शुक्राशी, अर्थात ते चंद्राशी रिलेट करणारं ते महालक्ष्मीचं पूजन आहे. ज्यांच्या पत्रिकेमधील, ज्यांना पैशाची आर्थिक सुबत्ता मिळवण्याची, ज्यांचं धनस्थान बळकट करण्याची आवश्यकता आहे, अशा प्रत्येक कुटुंबामध्ये अतिशय उत्साहानं ह्या महालक्ष्मीचं व्रत केलं जातं, किंवा किंबहुना त्यासाठीच ही सेवा दिलेलीच आहे सिस्टीममध्ये आपल्याकडे. त्यासाठी वेगळं आणखीन काही करायची गरज नाही. हे पारंपरिक पद्धतीनं आपल्याकडे आलेलं आहे की महालक्ष्मीची जी उपासना आहे ह्या कालखंडामध्ये तुम्ही 3 दिवसाच्या करा म्हणून आहे. आणि त्या माध्यमातून पत्रिकेतील आपल्या चंद्र, शुक्र हा सुधारतो. अर्थात त्या 3 दिवसामध्ये घरातली स्त्री किंवा गृहिणी ज्याला म्हणू आपण, ती जरी अतिशय आनंदी उल्हासी जरी असेल तरी पत्रिकेतील शुक्र सुधारतो. कारण त्याची ती पत्नी ज्यावेळी जितकी आनंदी, हॅप्पी आणि त्याला काय म्हणता येईल, दागिन्यांनी नटलेली आहे, अशी स्थिती निर्माण होणं म्हणजे तो शुक्र सुधारणं असाच त्याचा अर्थ होतो. आणि तिच्या मनाची अवस्था त्यावेळेला निश्चित चांगली असते, म्हणून ती आनंदी पण असते, म्हणून चंद्र पण सुधारलेला असतो. म्हणून आपल्या पत्रिकेमधील चंद्र, शुक्र किंवा धनस्थान जर पक्कं करायचं असेल तर महालक्ष्मीचं व्रत अतिशय आनंदानं, उल्हासानं करणं गरजेचं आहे. आणि हा सगळा गृहिणींचा भाग येतो, पुरुषांनी फक्त मदत करायची. श्रावण आणि भाद्रपद हे खूप धामधुमीचे महिने आहेत, दोन्ही चोरी. खूप सारे सण उत्सव असतात. त्याच्यानंतर येतो तो अश्विन महिना, आणि अश्विन महिना हा देवीला समर्पित आहे. मग तर प्रतिपदेपासून नवरात्रीपर्यंत 9 दिवसाचा उत्सव असतो. 9 रंग असतात, उपवास असतात. आणखीन त्याच वेळेस दसरा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मग या सगळ्याचा आणि आपल्या पत्रिकेतला पत्रिका अनुकूल करून घेण्यासाठीचा संबंध काय? खरं तर हा देवीचा उत्सव आहे आणि बहुतांश वेळा आपल्याकडे कुलदेवीचा उत्सव मानला जातो. प्रत्येकाची कुलदेवी कोणती नाही कोणती तरी आहे आणि ह्या सगळ्या 9 स्वरूपातल्या ज्या देवी आहेत त्या वेगवेगळ्या लोकांच्या कुलदेवी आहेत आणि कुलदेवीचा उत्सव मानला जातो. म्हणजे पत्रिका बघितल्यानंतर बऱ्याच वेळेला तुम्हाला कुलदेवीचा त्रास आहे, तुम्ही कुलदेवीचं काही करत नाही, कुलदेवीला जात नाही, हे जे सांगितलं जातं, कुलदेवीचा त्रास जर कमी करायचा असेल तर त्यासाठी हा अगदी चांगला उपाय आहे. आणि हा परंपरेने किंवा आपल्या सिस्टीमने दिलेला, धर्मशास्त्रीय जी काही सिस्टीम आहे आपली, त्या सिस्टीमने दिलेला हा उपाय आहे आणि हा चांगला उपाय आहे. मग याच्यामध्ये कोणते ग्रह तुमचे सुधारणार आहेत? खरं तर मी म्हणेन की 9ची 9 ग्रह सुधारणार आहेत तुमचे. हो. कारण 9 दिवस आणि 9 ग्रह यांचा खूप जवळचा संबंध आहे. प्रत्येक देवी आणि प्रत्येक ग्रहाचा तिथं संबंध आलेला आहे. आता बघा, तरीसुद्धा पत्रिकेमध्ये काही स्पेसिफिक ग्रहांच्या जर युती असल्या तर ती व्यक्ती ॲटोमॅटिक देवीची भक्त असते किंवा देवीची उपासक असते. विशेषतः पत्रिकेमध्ये शनी आणि चंद्र या 2 ग्रहांची जर युती असेल तर देवीची उपासक ती व्यक्ती असते. त्याचं उदाहरण जर आपल्याला घ्यायचं म्हटलं तर स्वामी विवेकानंदांच्या बाबतीतलं उदाहरण घेता येईल. त्यांच्या जन्मकुंडलीमध्ये
जे उपासनेचं स्थान असतं, नवम स्थान म्हणतो आपण ज्याला, त्या नवम स्थानामध्ये शनी आणि चंद्र या ग्रहाची युती आहे आणि ते देवीचे उपासक होते. कालिका देवी त्यांना प्रत्यक्ष प्रसन्न झाली होती. म्हणून ह्या शनिचंद्र युतीचा विशेष उल्लेख करतो आपण, किंवा ज्यांच्या पत्रिकेमध्ये ती युती आहे असे लोकांनी देवीची उपासना केली तर अधिक फलद्रूप होते आणि त्या लोकांनी ती उपासना करावी, किंवा काही नाही काहीतरी कारणानं ते देवीच्या जवळ गेलेले असतातच. मग ह्या कालखंडामध्ये पत्रिकेतील हा दोष जाणं आणि इतरही ग्रहांची सगळ्या ग्रहांची शुद्धी म्हणण्यापेक्षा पत्रिकेची शुद्धी होणं असं म्हणता येईल आपल्याला. म्हणून हा सणसुद्धा प्रत्येक घरामध्ये केला जातो आणि जे कोणी करत नाहीत त्यांनी पण करावा, हा पण आपल्याला संदेश देता येईल. आणि एक प्रकारे ही पत्रिकेची शुद्धी आहे आपल्या. म्हणून 9 ग्रह आणि 9 देवी हा तर आपण पूर्ण स्वतंत्र एपिसोड करूया, पण प्रत्येक ग्रहाचा आणि प्रत्येक देवीचा इथं संबंध मानला गेलेला आहे. म्हणजे फक्त आमच्या मोठ्या घरी नवरात्र आहे आणि मग आता आम्ही नवरात्र बसवत नाही, नवरात्र नाही बसवलं तरी पण नवरात्रीचे सगळे नियम प्रत्येकाने पाळावेत. नवरात्र बसवणं आणि न बसवणं, पत्रिका तर प्रत्येकाला आहे, नवग्रह तर प्रत्येकाला आहे, त्याचा परिणाम प्रत्येकाला आहे. प्रत्येकाला सुख पाहिजे, आयुष्यात आनंद पाहिजे, समाधान पाहिजे आणि हे सगळं पाहिजे असेल तर प्रत्येकाने हे करा. प्रत्येकाने हे करा. हे घर ते घर ह्यात म्हणण्यात वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. अर्थात चांगली गोष्ट केली तर त्याचं नुकसानही काय होणार नाही. खरं सगळं झालं तर फायदाच आहे. त्यामुळे प्रत्येकाने ह्या आनंदात सहभागी व्हा आणि पत्रिकेतली ग्रहांची स्थिती सुधारवा आणि त्या माध्यमातून आनंद घ्या. कारण ग्रह हे कर्माचं नियमन करतात. आपण जे कर्म करतो त्या कर्माचं नियमन ग्रह करतात. म्हणून ग्रहांना तिथं महत्त्व आहे. ग्रह जे काही केलं त्याचं माध्यम आहे, तुम्हाला फळ देणारा माध्यम ग्रह आहे. म्हणून इथं ग्रह प्रत्येकाशी जोडलेले आहेतच. म्हणजे ग्रहांच्या अनुकूलतेसाठी हे सगळे सण समारंभ हातभार लावतात. ग्रहांच्या अनुकूलतेसाठी तर करायचंच आहे, पण त्यातही ज्याला आनंद पाहिजे आयुष्यात, ज्याला उत्साह टिकून ठेवायचा आहे, ज्याला यश मिळवायचं आहे, ज्याला प्रगती करायची, त्या सगळ्यांसाठी हा चातुर्मास, सण वार उत्सव हे सगळे महत्त्वाचे आहेत. आता अश्विन महिन्यामध्ये नवरात्रीनंतर येते ते कोजागिरी पौर्णिमा आणि ती पण अश्विनी पौर्णिमा म्हणून आपण म्हणतो. घरातल्या मोठ्याला ओवाळतो. मग आता ह्या कोजागिरी पौर्णिमा आणि आपले ग्रह आता बघा ग्रहांचा संबंध किती जवळचा आहे ते बघा. पौर्णिमा म्हणजे चंद्र, बरोबर. आणि पत्रिकेत चंद्र हा मनाचा कारक आहे, मातेचा कारक आहे, स्त्रीचा कारक आहे, तुमच्या कुलदेवीचा कारक आहे, तुमच्या निद्रा सौख्याचा कारक आहे, तुमच्या वाहन सौख्याचा कारक आहे. असे अनेक कारतत्व चंद्रग्रहाशी जोडली गेलेली. आणि चंद्राचे जे काही शुभ किरण त्या दुधामध्ये घेऊन प्यायचे त्या दिवशी आपण पिणार आहोत. हा आयुर्वेदिक पण उपाय आहे, हा धार्मिक पण उपाय आहे आणि हा ग्रहदोष कमी करणारा पण उपाय आहे. आणि आपण त्याला कोजागिरी म्हणतो. म्हणजे त्या दिवशी कोण जागा आहे ते बघायला प्रत्यक्ष लक्ष्मी येते असं म्हटलं जातं. आणि त्या दिवशी इंद्र आणि लक्ष्मी यांचं पूजन केलं जातं. मग श्रीसूक्त, महालक्ष्मी अष्टक हे तुम्ही त्या दिवशी म्हणू शकता. तुमच्या पत्रिकेतील अर्थात चंद्रही सुधारणार आहे, शुक्रही सुधारणार आहे. म्हणून ती कोजागिरी पौर्णिमा आहे. म्हणजे आपण सगळे सण जागरूकपणे करणं गरजेचं आहे. जागरूकपणे करणं गरजेचं आहे. आणि तेच वाक्य मी परत सांगतो की प्रत्येक म्हणजे भारतीय संस्कृती हा जो भाग आहे तो एकमेकाशी खूप जवळ आलेला आहे. प्रत्येक गोष्ट एकमेकात गुंतलेली आहे, इंटरलिंक्ड आहे प्रत्येक गोष्ट. आणि ते समजून घेणं तर मग आपल्याला हे सोपं जाईल करणं. कारण नुसतं काहीच करायचं नाही, पत्रिका बघायची आणि मग शनीची 7:30 लागली, राहूची महादशा लागली, मला असं होतंय, हे करा ना. सिस्टीमने दिलंय तुम्हाला, बाकी काही करायची गरज नाही. भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीला महत्त्व दिलं आहे आणि प्रत्येक गोष्टीला देवत्व पण दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला वसुबारस म्हणतो आपण. अगदी प्रत्येक हिंदूच्या घरामध्ये गाय असावी आणि गायीला रोज गोग्रास द्यावा असं प्रत्येकाची इच्छा असते. म्हणजे गाय हे लक्ष्मीचं पण प्रतीक मानलेलं आहे, आईचं पण प्रतीक मानलेलं आहे. आपण गोमाता म्हणतो आणि लक्ष्मी पण म्हणतो, कारण तिच्या जे काही प्रत्येक तिचा शेण, मूत्र, दूध, जे काही पदार्थ तिच्यापासून मिळणारे आहेत ते सगळे अतिशय उपयोगी आहेत. अशा अर्थानं तिला लक्ष्मी पण म्हटलेलं आहे. म्हणून खरी सुरुवात वसुबारस आणि लक्ष्मीचं प्रतीक अर्थात शुक्र ग्रहाकडे येतं कारतत्व. शुक्राशी संबंधित आपल्याला ते जोडता येईल म्हणून वसुबारस आहे. त्याच्यानंतर येतं वसुबारसानंतर धनत्रयोदशी. आता धनाचा संबंध खरं तर आपल्याकडे त्या दिवशी धण्यांची सुद्धा पूजा केली जाते. धना गुळाची पूजा केली जाते. धणे आणि गुळ, त्याचा अर्थच धन असाच होतो. धनत्रयोदशी काही ठिकाणी पूर्वीच्या काळी
राजे राजवाडे वगैरे होते त्यांच्याकडे ते केलं जायचं धनाचं पूजन. सर्वसामान्य माणसाकडे धन आणि गुळाचं पूजन केलं जायचं. आणि धन प्रत्येकाला पाहिजे. मग पत्रिकेतलं ज्यांचं धनस्थान सुधारवायचं आहे, ज्यांच्याकडे धन नाही, लक्ष्मीची कमतरता आहे, अशा लोकांनी तर हे निश्चित साध्या पद्धतीने धन आणि गुळाची पूजा करायला हरकत नाही. आणि पत्रिकेतला शुक्र आणि द्वितीय स्थान म्हणजे धनस्थान हे सुधरवू शकता. तिसरा सण येतो तो नरक चतुर्दशी, अश्विन महिन्यातलाच. हो, नरक चतुर्दशी. नरकासुराचा वध श्रीकृष्णाने त्या दिवशी केला. हो. ते राज्य आता आसाममध्ये आहे. हम्म. आणि सरळ सरळ आपण याला म्हणू शकतो की एका वाईटावर चांगल्याने मिळवलेला विजय, किंवा काय तमोगुणावर सत्वगुणांचा विजय असंही म्हणता येईल आपल्याला. आणि आपल्याला आयुष्यभर तेच करायचं असतं. आणि तो संदेश त्या माध्यमातून आहे. म्हणजे खरं तर इथं संपूर्ण पत्रिकेचाच विचार आहे. म्हणजे माणूस राक्षसगण आहे का देवगण आहे. पत्रिकेतील तुमच्या पत्रिकेमध्ये पापग्रहांची जास्त संख्या वाढली का सत्वगुणांची वाढली, म्हणजे माणूस दैवी गुणांचा आहे का काही तमोगुणांचा आहे, हा विचार केलाच जातो. मग त्याच्यामध्ये सत्व ग्रह देणारे जे गुण देणारे जे ग्रह आहेत त्याच्यामध्ये गुरु चंद्र ह्या ग्रहांचा विचार विशेषपणे केला जातो. मग तमोगुणी आहेत, राहू आहे, शनी आहे, इतरही मंगळ आहे, इतरही सगळे ग्रह आहेत. मग तो व्यक्ती कसा आहे हे बघायचं असेल आणि आपल्याला चांगलं बनून वाईटावर जर विजय मिळवायचा असेल तर त्या नरक चतुर्थीचा आपण संदेश त्यातनं तो घेऊ शकतो. आणि त्या मानानं पत्रिका तर सुधारणार आहेच आहे, कारण ते सगळं ग्रहांवरच अवलंबून आहे. शेवटचा दिवस आहे लक्ष्मीपूजन, सगळ्यात मोठी अमावस्या 12 अमावस्यांमध्ये. हो. आणि सगळ्यात मोठा गैरसमज पण आहे लोकांचा की अमावस्येला हे करू नका, अमावस्येला ते करू नका. पण दिवाळीतली अमावस्या मात्र अपवाद आहे. या दिवशी विशेष करून लक्ष्मीचं पूजन केलं जातं. अंधार असून सुद्धा दिव्यांची रोषणाई करून ते पूजन केलं जातं. आणि लक्ष्मी आणि अलक्ष्मीला बाहेर काढायसाठी आपण अगोदर स्वच्छता केलेली असते. बरोबर. आणि लक्ष्मी येते. लक्ष्मी म्हणजे पत्रिकेतलं परत तुमचं धनस्थान आणि शुक्र, धनस्थानावर इतर ग्रहांच्या दृष्ट्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं नुसतं धनस्थान नाही तर तुमचं कर्मस्थान पण महत्त्वाचं आहे. तुम्ही काय कर्म करणार आहे. झटून जर आधी 15 दिवस घराची स्वच्छता केली तर ती लक्ष्मी आत येणार आहे. 15 दिवस निवांत झोपा काढले तर नाही येणार. म्हणजे तुमचं कर्म आधी सुधारणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या कर्मस्थानाचं पण महत्त्व तिथं आहे. आणि त्यानंतर धनस्थान पण आहे, म्हणून लक्ष्मीपूजन. अशा प्रकारे हा अश्विन महिनासुद्धा आपल्याला आपल्या ग्रहांची स्थिती सुधारण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे, किंबहुना उपयोग करून घेतला पाहिजे आपण त्या सगळ्याचा. आणि शेवटचा महिना येतो तो कार्तिक महिना, चातुर्मासामधला. कार्तिक महिन्यामध्ये पहिलाच दिवस असतो तो पाडवा, प्रतिपदा. पाडव्याचा आणि आपल्या पत्रिकेचा काय संबंध? पाडव्याचा संबंध सगळ्यांशीच आहे, पण तरीसुद्धा विशेष व्यापारी वर्गाशी तो महाराष्ट्रामध्ये जास्त मानला जातो. कारण वहीपूजन किंवा नवीन जे काही हिशोबाची वही असते त्याचा संबंध येतो तिथं. आणि हिशोब म्हटलं की बुध ग्रहाला, व्यापारी म्हटलं की बुध ग्रहाला. पाडव्याची म्हणजे प्रतिपदेची देवता परत ब्रह्मदेव आली, ब्रह्मा. म्हणजे त्या गुढीपाडव्याला आपण ब्रह्मध्वजायन मा म्हणून पूजा करतो. आणि इथं बुधाचा संबंध येतो, म्हणून बुध ग्रह आहे. बुध हा ऐश्वर्यदाता ग्रह असंच म्हटलेलं आहे. ज्याचा व्यवहार, ज्याचा व्यापार, ज्याचा हिशोब नीटनीटका, त्याच्याकडेच ऐश्वर येणार आहे. जो हिशोबच मांडत नाही, जो हिशोबच लिहित नाही, म्हणजे पत्रिकेतला बुध ज्याच्या खराब आहे तो कधीच हिशोब लिहिणार नाही, किंवा कुठलीच त्याच्याकडे काय किती आलं किती गेलं याची ताळमेळ राहत नाही. अशा माणसाकडे निश्चित लक्ष्मी पाठ फिरवते, ऐश्वर्य त्याच्याकडे येईल कुठून. म्हणून तिथं बुध ग्रह महत्त्वाचा. यानंतरचा दुसरा दिवस येतो तो भाऊबीजेचा येतो, पाडव्यानंतरचा. जसं आपण राखी पौर्णिमेचं महत्त्व सांगितलं तसं भाऊबीजेचं महत्त्व काय? यमाची बहीण जी होती ती यमी. आणि प्रत्येक कुटुंबामध्ये बहिणीकडे बघण्याचा दृष्टिकोन, किंवा फक्त बहीणच नाही तर समाजामध्ये इतर स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन त्या पुरुषाचा योग्य असावा, हा संदेश पूर्वाचार्यांनी आधीपासून दिलेला आहे. म्हणजे आज जर समाजात आपण बघितलं आणि पेपर उघडला, बातम्या बघितल्या, तर रोज आपल्याला 4-2 बातम्या अशा सहज दिसतात आपल्या परिसरामध्ये घडलेल्या. आणि ह्या बातम्यांचा विचार करूनच कदाचित पूर्वाचार्यांनी भाऊबीजेसारखा सण पुढं आणलेला असावा आणि बहीण भावाचं नातं हे वृद्धिंगत केलेलं असावं. कारण ह्याच्यामध्ये पत्रिकेतील तुमच्या बुध तर होणारच आहे, पण आपले जे षडरिपू आहेत ह्याच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी ह्याचा उपयोग होणार आहे. पत्रिकेतला शुक्र सुधारणं,
स्त्रियांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुधारणं असा त्याच्यामागचा उद्देश आहे. म्हणून आपल्याकडं यमद्वितीया किंवा भाऊबीज ही मोठ्या आनंदाने साजरी केली जाते. आता कार्तिक महिन्यामध्ये कार्तिकी पौर्णिमेला फार महत्त्व असतं, कार्तिकेयांचं दर्शन घेण्याला फार महत्त्व असतं. मग हे कार्तिकी पौर्णिमा आणि आपली ग्रहस्थिती. कार्तिक पौर्णिमा आपली ग्रहस्थिती आता जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की आपण मगाशी म्हटलं की देवशयनी एकादशी म्हणजे विष्णू ज्यावेळी विश्रांती घेतात त्यावेळेला हे 4 महिने शंकरांच्या परिवाराकडे दिले जातात. आणि ते कसे तर पहिला जो महिना असतो त्याच्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये शंकरांच्याकडे असतो तो महिना. किंवा पहिलं तत्व जे आपण गुरुपौर्णिमा येते आषाढी पौर्णिमेनंतर ते गुरुकडं ते 15 दिवस आहेत असं पण म्हटलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर रवी संक्रांत ज्यावेळी होते त्यावेळी तिथून पुढं तो श्रावण महिना शंकरांच्याकडे दिला जातो. तसंच भाद्रपद महिन्यामध्ये 15 दिवस गणेशाच्याकडे असतात. आणि आश्विन महिना हा देवीकडे असतो आणि कार्तिक महिना हा कार्तिक स्वामी म्हणजे कार्तिकेयांच्याकडे असतो. असं 4 महिन्याकडे 4 एक शंकरांचं कुटुंब आहे त्यांच्याकडे हे 4 महिने दिलेले आहेत. म्हणून त्या दिवशी कृत्तिका नक्षत्रावर येणारी जी पौर्णिमा आहे तिला आपण कार्तिक पौर्णिमा म्हणतो. आता प्रत्येक पौर्णिमेला एका नक्षत्रावर येते, तसं कृत्तिका हे नक्षत्र आहे आणि त्या नक्षत्रावरती ती पौर्णिमा येते. आता कार्तिकेयांचे गुण जर घ्यायचे म्हटलं आपण तर काय त्यांचे गुण आहेत? आता ते महाराष्ट्रापुरते आहेत, काही ठिकाणी कार्तिक स्वामी विवाहित आहेत असं पण म्हटलं जातं, विशेषतः दक्षिणेमध्ये. हो, पण महाराष्ट्रामध्ये स्त्रियांना कार्तिक स्वामीचं दर्शन घ्यायला परवानगी नसते शक्यतो आणि ते पौर्णिमेला फक्त त्याच दिवशी परवानगी असते. कार्तिक स्वामी कार्तिकेय किंवा त्यांना स्कंद किंवा कुमार असं सुद्धा म्हटलं जातं. कुमार त्यांनी बालवयामध्ये अतिशय मोठे पराक्रम आणि लढाया केलेल्या आहेत. आणि आपल्या पत्रिकेमध्ये जो मंगळ ग्रह असतो त्या मंगळाची आदिदेवतेपैकी एक कार्तिकेय आहे, कारण तो लढाईचा कारक आहे. म्हणून तिथं संबंध येतो मंगळाचा, कृत्तिका नक्षत्राचा. म्हणजे पत्रिका ज्योतिष तिथं आलेलंच आहे परत. आणि कार्तिक स्वामीच्या पूजनाला लक्ष्मी येते असं पण म्हटलं जातं, विशेष त्या दिवशी दर्शन घेतलं तर अर्थात जो शूर आहे, योद्धा आहे, लढाई करणारा आहे त्याच्याकडे लक्ष्मी येणारच आहे. म्हणून पत्रिकेतील तुमचा पराक्रम पण दिसून येतो मंगळाच्या माध्यमातून. ज्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ आहे, तीव्र मंगळ आहे, काही अपघाताचे योग आहेत, अशा व्यक्तींनी जरूर कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यावं, कार्तिक स्वामींची प्रार्थना करावी आणि काही पराक्रम पण करावा आयुष्यामध्ये, किंवा तशी संधी मिळतेच त्या माणसाला. आणि पराक्रमाच्या माध्यमातून लक्ष्मी पण प्राप्त होते. चातुर्मासामधला शेवटचा दिवस तो म्हणजे कार्तिकी एकादशी. हो. मग आता कार्तिकी एकादशीचं महत्त्व काय आपल्या दृष्टिकोनातून? आता आपण पहिल्यांदा जे आरोग्य किंवा आध्यात्मिक महत्त्व, ज्योतिषशास्त्रीय महत्त्व तर आपण बघतोच आहे प्रत्येकाच्यामध्ये. बरोबर. आणि ह्या सगळ्या महत्त्वांचा विचार केला तर मुळात एकादशी ह्या शब्दाचा अर्थच असा होतो की 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वं मन, ह्या सगळ्यांना आपण शिस्त लावलेली असा त्याचा अर्थ होतो. आणि जी काही शिस्त आपण लावायचा प्रयत्न करतोय त्या शिस्तीमुळं आपलं निश्चितपणे आध्यात्मिक यश पण, आर्थिक यश पण, ऐहिक यश पण, सगळ्या यशाची उंची आपल्याला वाढलेली दिसणार आहे. म्हणजे याचा उपासनेच्या दृष्टिकोनातून पण तो फायदा आहे, ऐहिक जीवनाच्या दृष्टिकोनातून तो फायदा आहे. आणि जी काही शिस्त आपण लावतोय त्या शिस्तीचा कारक ग्रह परत बुध आहे आणि त्या शिस्तीमुळे पत्रिकेतील सगळेच ग्रह आपले सुधारणार आहेत. बर. म्हणून तर आपल्याकडं 24 एकादशा करायला सांगितलं जातं की एकादशीला तुमचं जे काही ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि 11वं मन याला काहीतरी शिस्त लागली पाहिजे. आणि ती शिस्त लागली तर माणसाच्या हातून कर्म चांगलं घडतं, कर्म चांगलं घडलं तर परिणाम चांगला मिळतो. आणि कर्माचा कारक ग्रह परत शनी आहे. ह्या सगळ्यांचा विचार करूनच ही सिस्टीम मांडलेली आहे. आणि मग आपण जी आत्ताची देव उठणी एकादशी असं म्हटलं जातं, त्यावेळेला विष्णुदेव उठतात आणि आपल्याकडे पुढं मग मकर संक्रांत येते आणि उत्तरायण सुरू होतं तिथून पुढं. म्हणजे मग आता आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी, म्हणजे आषाढीला पण 11 ज्ञानेंद्रिय, 11 म्हणजे 5 कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि मन ताब्यात ठेवायचं आहे, चातुर्मास सुरू करायचं आहे आणि शेवटपर्यंत ती सवय ठेवायची. आणि 4 महिने ती सवय ठेवली की पुढचे 8 महिने ती सवय राहणारच आहे. आणि संपूर्ण जीवन चांगलं होण्यासाठी म्हणून हा चातुर्मास खऱ्या अर्थाने पूर्वजांनी दिलेल्या पद्धतीनुसार करावा असं थोडक्यामध्ये तुमचं म्हणणं आहे. हो.
चातुर्मास, कारण चातुर्मास म्हणजे काय की प्रत्येकाच्या मनाला, शरीराला, ज्ञानेंद्रियाला, कर्मेंद्रियाला सगळ्याला शिस्त आणि वळण लावण्याचा एक प्रयत्न आहे. आणि त्याला जर शिस्त आणि वळण दोन्ही गोष्टी लागल्या तर निश्चित त्या माणसाची प्रगती होणारच आहे. मग त्याच्या 2 वेळा जेवत असेल तर 1 वेळा जेवायला लागला त्याचं पोट सुधारणार आहे, अर्थात आरोग्य सुधारणार आहे, बरेचसे आजार त्याचे कमी होणार आहेत. उपासना करणार आहे, उपासनेने मन शांत होणार आहे, बाकीचे षडरूप कमी व्हायला मदत होणार आहे, ध्यानधारणा करणार आहे त्या कालखंडामध्ये. कारण आपल्याकडे कोणतीही ह्या कालखंडामध्ये विशेष करून कोणती कार्य करू नका असं सांगितलेलं आहे. शुभ कार्य करू नका चातुर्मासामध्ये. त्याचं कारणच हे आहे मुळात की शुभ कार्य का करायची नाहीत. शुभ कार्य केल्याने काही नुकसान होतं का, तर नुकसान होणार नाही. पण ह्या कालखंडामध्ये जास्तीत जास्त तुम्ही तुमच्याकडं आणि उपासनेकडे लक्ष द्यावं. उपासनेकडे लक्ष दिलं तर ते लक्ष ॲटोमॅटिक तुमच्याकडे जाणार आहे आणि तुम्ही पुढचे 8 महिने काम करायसाठी शरीराने, मनाने, तुमच्या ज्ञानेंद्रियाने आणि कर्मेंद्रियाने सगळ्यांनी तंदुरुस्त आणि फिट होणार आहे. त्या मानाने तुमची पत्रिकेतली ग्रहस्थिती पण सुधारणार आहे आणि पुढचे 8 महिने तुम्ही अतिशय व्यवस्थित आनंदानं घालवणार. म्हणजे फक्त चातुर्मासामध्ये संन्याशांनी स्थिर राहावं असं नाही, तर संसारी माणसांनी पण स्थिर राहावं, थोडासा विचार करावा, स्वतःकडे बघावं आणि स्वतःच्या उन्नतीसाठी आणि कुटुंबाच्या सुखासाठी म्हणून चातुर्मास शास्त्रीय पद्धतीने साजरा करावा. नमस्कार गुरुजी, खूप सुंदर सुंदर माहिती तुम्ही आज आम्हाला सांगितलेली आहे आणि खरोखर प्रेक्षक हो, आपण अशाच पद्धतीने हा चातुर्मास साजरा करूयात. कारण शेवटी सगळं काही आपल्यासाठीच असतं, स्वतःच्याच प्रगतीसाठी असतं आणि ती आपण करून घेऊयात. ही सगळी माहिती आपल्याला त्यांनी दिली त्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. धन्यवाद. आणि मला विश्वास आहे की तुम्हाला हा एपिसोड आवडलाच असणार आहे आणि त्याप्रमाणे आपण हे सगळं करणारच आहोत. पुन्हा एकदा जाता जाता विनंती, आमचा चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा एपिसोड आवडला का नाही त्याबद्दलचे कमेंट्स पण करा. अजून असतील सूचना तर त्या पण करा. त्या सगळ्याचं स्वागत आहे. धन्यवाद.